नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त एक अत्यंत महत्त्वाचा घटक समजून घेणार आहोत. नेपोलियनच्या ऑटोबायोग्राफीत आत्मचरित्रात एक वाक्य मोठं सुंदर लिहिलं आहे, जे मला खूप आवडते. तुमच्या समोर मी नेहमी त्या वाक्याचा उल्लेख करत असतो. आणि ते वाक्य असं होतं की लड़ाइयाँ शस्त्र से नहीं जीती जाती है, लड़ाइयाँ शस्त्र से नहीं जीती जाती है, लड़ाइयाँ जीती जाती है हिम्मत. आणि हिम्मत जर पक्की असेल तर ती लढाई सहज निघून जाते, सहज होते. आणि ती हिम्मत पक्की होण्यासाठी, तो आत्मविश्वास दांडगा असण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका ती आहे आणि त्याला म्हणतात नियोजन. नियोजन ही आपल्या सर्व आयुष्याचा आधारस्तंभ आहे. आपल्या छत्रपती महाराजांकडे जेव्हा आपण बघतो तर छत्रपती महाराजांनी 4-5 शाह्या आपल्या पायाखाली ठेवल्या, ते एकाच गोष्टीमुळे, आणि ते म्हणजे नियोजन. आपल्या पहिल्या छत्रपती महाराजांचं नियोजन म्हणजे लाजवाब, शिकण्यासारखं, अभ्यासण्यासारखं आणि बघण्यासारखं आणि प्रेरणा घेण्यासारखं. आज आपण एक भूमिका समजून घेणार आहोत. आपण 12वीची बोर्डाची परीक्षा देणार आहोत. लढाई अस्त्र से नहीं, शस्त्र से नहीं, हिम्मत से जीती जाती है जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा महाराष्ट्र शिक्षण मंडळाने आपल्या बोर्डाच्या परीक्षेसाठी विषयांसाठी एक ब्ल्यू प्रिंट तयार केलेली आहे. आपल्या प्रश्नपत्रिकेचा एक आराखडा तयार केला आहे. जर आपण त्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्याचा योग्य नियोजन जर करू शकलो तर नक्कीच आपण आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपल्या गुणांची टक्केवारी वाढवू शकतो. कारण शेवटी आपल्याला विचारणारे माणसं तुम्ही किती ब्रिलियंट आहात याहीपेक्षा गुण किती भेटले, मार्क्स किती भेटले याच्याकडे जास्त लक्ष देतात. आणि आपल्यालाही ती सन्मानजनक अवस्थेत सांगताना गर्व वाटतो. म्हणून आपण आपल्या 12वीच्या अर्थशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजून घेणार आहोत. ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे इथून आपल्या परीक्षा कंडक्ट होतात. त्या विषयाला म्हणजे आपल्या अर्थशास्त्र विषयाचा कोड क्रमांक आहे 49. या विषयाची घटक निहाय गुण विभागणी कशी झाली आहे पहा. आपल्याला ही माहीत आहे का आपला लेखी प्रश्नपत्रिका पेपर हा 80 गुणांचा असतो आणि 20 गुणांचं आपलं अंतर्गत मूल्यमापन असतं, हे आपल्याला माहित आहे. पण त्याची घटकनिहाय नियोजन कसं असते ते आपण समजून घेऊया. आता आपण एकीकडे म्हणतो की 80 मार्काचा पेपर असतो, पण पेपर पूर्ण 116 मार्कांचा असतो. काय म्हणतो मी ते तुम्हाला समजून राहिला ना. आपल्याला पेपर जो सोडवायचा आहे तो 80 गुणांचा सोडवायचा आहे. पण आपल्या समोर जो पेपर येणार आहे तो पेपर 116 मार्कांचा येणार आहे. त्याची घटकनिहाय विभागणी कशी आहे ते पहा. आपल्याला 10 प्रकरण आहेत. आपल्या समोर 10 प्रकरण आहे. म्हणजे आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमात इकॉनॉमिक्सला 10 प्रकरण आहे. पहिला प्रकरण आहे सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. त्याच्यावर प्रत्यक्ष गुण आहेत 7
आणि अतिरिक्त गुण आहेत 10. विकल्पासह गुण आपण जे म्हणतो ऑप्शनल, ते 10 मार्क. दुसरा प्रकरण आहे उपयोगिता विश्लेषण. त्याच्यावर प्रत्यक्ष गुण आहेत 7 आणि विकल्पासह आहेत 10. तिसरा प्रकरण आहे अ घटक आहे मागणीचं विश्लेषण. मागणीचे विश्लेषण त्याच्यावर आहेत 8 मार्क आणि विकल्पासह आहेत 12. प्रकरण तिसऱ्यामधला ब भाग आहे मागणीची लवचिकता. त्याच्यावर 8 मार्क आहेत आणि विकल्पासह 12 मार्क आहेत. चौथा प्रकरण आहे पुरवठा विश्लेषण. त्यावर 7 मार्क आहेत आणि विकल्पासह 10 मार्क आहेत. पाचवा प्रकरण आहे बाजाराचे प्रकार. त्यावर 7 मार्क आहेत आणि विकल्पासह 10 मार्क आहेत. त्यानंतर 6वं प्रकरण आहे निर्देशांक. मी मागच्या वर्षी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला या वर्षीपासून अभ्यासक्रमात पुन्हा नव्यानं स्टॅटिस्टिक आलेला आहे. सांख्यिकीचा भाग अगोदर होता, नंतर बंद झाला होता, आता पुन्हा नव्यानं आला आहे. आणि तुम्हाला ही बाब पण मी समजून सांगितली होती की सांख्यिकीचा भाग म्हणजे तुम्हाला पैकी मार्क मिळवून देणारा घटक. कारण त्याच्यामध्ये गणित आहे, स्टॅटिस्टिक आहे. ते जर बरोबर असले तर तुमचा एकही मार्क त्याच्यातून कटण्याची शक्यता नाही. म्हणून त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं. याच्यावर 8 मार्क आहे आणि विकल्पासह 11 मार्क आहे. त्याच्यानंतर 7वं प्रकरण आहे राष्ट्रीय उत्पन्न. त्याच्यावर 8 मार्क आहे, विकल्पासह 12 मार्क आहे. त्याच्यानंतर 8वं प्रकरण आहे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार यावर 8 मार्क आहे आणि विकल्पासह 12 मार्क आहे. 9वं प्रकरण आहे भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार यावर 8 मार्क आहे, प्रत्यक्ष गुण आणि विकल्पासह 11. आणि 10वं प्रकरण आहे भारताचा विदेशी व्यापार. भारताचा विदेशी व्यापार आणि यावर 4 मार्क आहे आणि विकल्पासह 6 मार्क आहे. आणि मी ज्या पद्धतीनं म्हटलं त्या पद्धतीनं प्रत्यक्ष गुण आहेत 80 मार्क आणि विकल्पासह गुण आहेत 116 मार्क. म्हणजे आपल्यासमोर जी आपली प्रश्नपत्रिका येते ती आपली प्रश्नपत्रिका ही एकूण 116 मार्कांची असते. आलं लक्षात? आपल्याला सोडवायचे किती आहेत? 80 मार्काची. आणि आपल्या समोर पेपर किती मार्काचा आहे? 116 मार्कांचा. म्हणजे किती मार्कांचा जास्त आहे? म्हणजे जवळपास 80 आणि 10 100 आणि 16 म्हणजे जवळपास 36 मार्काचा पेपर जास्त आहे. म्हणजे आपल्याला खेळण्यासाठी भरपूर जागा आहे. गरज आहे फक्त आपल्या पद्धतशीर नियोजनाची आणि अभ्यासाची आणि दृष्टिकोनाची. नेपोलियन जसा म्हणायचा, देअर इज नथिंग इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. आता आपण मूल्यमापनाच्या दुसऱ्या घटकाकडे जाऊ. आता प्रश्न कसे असणार आहेत? प्रश्न प्रकार कसे आहेत? आता प्रश्न प्रकार आहेत 4 पद्धतीचे. म्हणजे जो पेपर येणार आहे, जी प्रश्नपत्रिका तुमच्या समोर येणार आहे त्याच्यामध्ये प्रश्न हे 4 प्रकारावर आधारित आहे. एक आहे वस्तुनिष्ठ प्रश्न, ऑब्जेक्टिव्ह जे आपण म्हणतो ते ऑब्जेक्टिव्ह. आणि ऑब्जेक्टिव्ह हे बोनस पॉइंट आहे. ऑब्जेक्टिव्ह चुकता कामा नये, कारण मार्क घटण्याचे चान्सेस नसतात. चुकलं तर चुकलं, मार्क गेला. बरोबर तर बरोबर, मार्क आला. म्हणून ऑब्जेक्टिव्ह चुकता कामा नये. आणि ऑब्जेक्टिव्ह किती आहेत? तर 20 मार्काचे आहे. ऑब्जेक्टिव्ह 20 मार्काचे आहे आणि विकल्पासहही 20 मार्काचेच आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्हला दुसरा ऑप्शन नाही. ऑब्जेक्टिव्ह 20 मार्काचे आहे आणि 20च मार्काचे सोडवायचे आहे आणि 20च मार्क घ्यायची आहे. या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करता येते. दुसरा प्रकार आहे अतिलघुत्तरी प्रश्नांचा, जी छोटी छोटी 2-2 मार्काची प्रश्न आहेत ती. जशी संकल्पना ओळखा आणि स्पष्ट करा. 1 मार्क संकल्पना ओळखण्यावर आणि 1 मार्क स्पष्ट करण्यावर, त्याची व्याख्या लिहिण्यावर, है ना. ही अतिलघुत्तरी प्रश्न. ते किती मार्काचे आहेत? तर 12 मार्काचे आहेत. म्हणजे 20 आणि 12
32 आणि विकल्पासह 20 मार्काचे आहे, म्हणजे 12 मार्काचे सोडवायचे आहे आणि आपल्याला ऑप्शन किती आहे तर 20 मार्काचे आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे लघुत्तरी प्रश्नांचा, ते आहेत 32 मार्काचे. फरक स्पष्ट करा, प्रश्नाची उत्तरं लिहा या पद्धतीची, आणि ती आहेत 32 मार्काची आणि त्याला ऑप्शन किती आहेत ते तर 52 मार्काचे आहेत. विकल्पासह जे गुण आहेत ते 52 मार्काचे आणि सोडवायचे किती आहेत 32 मार्काचे. म्हणजे पहिला प्रकार वस्तुनिष्ठ प्रश्नांचा, दुसरा अतिलघुत्तरीचा, तिसरा लघुत्तरीचा आणि चौथा आहे दीर्घोत्तरीचा. याच्यावर 16 मार्क आहे आणि विकल्पासह 24 मार्क, म्हणजे ऑप्शन जे प्रश्न असतात त्याच्यावर असे एकूण 80 मार्क आणि त्याच्यानंतर विकल्पासह 116 मार्क. अशा पद्धतीनं आपल्यासमोर आपली प्रश्नपत्रिका येणार आहे. राहील लक्षात. प्रश्नपत्रिकेचा पूर्ण वेळ आहे 3 तासाचा, हे तुम्हाला माहीत आहे. आणि प्रश्न कशा पद्धतीचे असणार आहेत ते थोडंसं एक वेळ बघून घेऊया. आता प्रश्नपत्रिका जी आपल्या समोर येणार आहे, प्रस्तावित जी आहे, कोणती कोणती प्रश्न असतात, तो जो प्रकार आहे तो आपण एक वेळ नजरेच्या खाली घालू. प्रश्न क्रमांक 1, पुढे दिलेल्या उपप्रश्नांच्या प्रकारांपैकी कोणतेही 4 सोडवणे बंधनकारक आहे. योग्य पर्याय निवडा. आणि योग्य पर्याय निवडा यावर प्रश्नानुसार 1 गुण आहे आणि प्रश्न सोडविण्याची संख्या आहे 5 है ना. योग्य पर्याय निवडा. आता पर्याय निवडण्याचे प्रकार बदललेले आहे. पहिल्यांदा रिकाम्या जागा भराव्या लागत होत्या, त्याच्यातून पर्याय निवडला का लिहिला. आता तसं नाही, आता कन्फ्युजन आहे थोडीशी, ते आपण शिकूच. 1 गुणाच्या मागे 5 प्रश्न आहे, 5 प्रश्नावर 5 मार्क. दुसरा प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण करा, त्याच्यावर 5 मार्क आहे, म्हणजे एक एक प्रश्न असे 5 प्रश्न असतील आणि त्याच्यावर 5 मार्क आहे. 5 आणि 5 10. तिसरा प्रश्न आहे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. ते प्रश्नानुसार त्याचे गुण आहे 1-1, ते 5 विचारले आहे. त्याच्यानंतर खालील विधाने पूर्ण करा, ही 5 विचारली आहे. चुकीची जोडी शोधा, हे 5 विचारले जातील. विधाने व तर्क प्रश्न हे 5 आहेत आणि योग्य जोडीचा पर्याय निवडा हे 5 आहेत. सांगण्याचा अर्थ कसा आहे पहा. मी काय म्हटलं होतं की ही 8 प्रकार आहेत. योग्य पर्याय निवडा, सहसंबंध पूर्ण करा, आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा, विसंगत शब्द ओळखा, खालील विधाने पूर्ण करा, चुकीची जोडी शोधा, विधाने व तर्क प्रश्न आणि योग्य जोडीचा पर्याय, असे हे 8 प्रकार दिलेले आहेत. आणि परीक्षेला किती प्रकार विचारले जातील 4. मग 4 प्रकारांमध्ये एका प्रश्नावर 5-5 गुण, म्हणजे 5-20 गुण. हे कसे आहेत, हे ऑब्जेक्टिव्ह आहेत, म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. आणि म्हणून वस्तुनिष्ठ प्रश्नांपैकी आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क भेटली पाहिजे याचा आपल्याला सतत प्रयत्न करायचा आहे आणि तो आपण करू. आपण अभ्यास जेव्हा शिकून घेतो आहोत तेव्हा त्याच्यातले बारीक सारीक प्रश्न, सहसंबंध, संकल्पना, चुकीच्या जोड्या, विधाने, तर्क, हे सर्व आपण बारीक बारीक त्या पद्धतीनं समजून घेऊ. तर तुम्हाला पहिला प्रश्न समजला का. पहिला प्रश्न हा ऑब्जेक्टिव्ह बेस्ड प्रश्न, वस्तुनिष्ठ प्रश्न, ज्याच्यावर किती मार्क आहेत एकूण 20 मार्क. किती 20 मार्क. प्रकार किती आहेत याच्यावर प्रश्नाचे 8 प्रकार, पण विचारले किती जातील 4च प्रकार विचारले जातील. ठीक आहे. मी काय पुन्हा एक वेळ समजून घ्या. म्हणजे किती प्रकार आहेत याच्यात 8 प्रकार आहेत, जे मी आता तुमच्या समोर अगोदर एक वेळ पुन्हा तुमच्या समोर सांगतो. योग्य पर्याय निवडा, सहसंबंध पूर्ण करा, आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा,
विसंगत शब्द ओळखा, खालील विधाने पूर्ण करा, चुकीची जोडी शोधा, विधाने तर्क प्रश्न हा 7वा प्रकार, आणि 8वा योग्य जोडीचा पर्याय निवडा. राहील लक्षात. आणि या 8 प्रकारांपैकी म्हणजे योग्य जोडीचा पर्याय 1, 2 सहसंबंध पूर्ण करा, 3 आर्थिक पारिभाषिक शब्द, 4 विसंगत शब्द ओळखा, 5 खालील विधाने पूर्ण करा, 6 चुकीची जोडी शोधा, 7 विधाने व तर्क प्रश्न, आणि 8 जोडीचा पर्याय निवडा. या 8 प्रकारांपैकी 4च प्रकार परीक्षेला विचारले जातील. कोणतेही 4 प्रकार, कोणतेही 4 प्रकार विचारले जातील, आणि या 4 प्रकारावर प्रत्येक याच्यावर 1 गुण आहे, आणि अशा पद्धतीनं 20 मार्काचा तो प्रश्न राहील. ती 20 पैकी 20 भेटले पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न करू. दुसरा प्रकार आहे खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 2 खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. राहील लक्षात. आणि या प्रश्नावर मार्क आहेत 2. विचारले जातील 5. विचारले जातील 5 आणि सोडवायचे आहेत 3. मार्क आहेत 6. प्रश्न क्रमांक 2 संकल्पना ओळखून स्पष्ट करा. याच्यावर 2 मार्क प्रत्येकी आहेत, सोडवायचे आहेत 3 आणि मार्क आहेत 6. प्रश्न क्रमांक फरक स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक फरक स्पष्ट करा. याच्यावर मार्क आहेत 2, विचारले जातील 5 आणि सोडवायचे आहेत 3. मार्क राहतील एकूण 6. प्रश्न क्रमांक 3 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. जो लघुत्तरी प्रश्न मी जसा वरती बोललो होतो त्या पद्धतीने खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येक प्रश्नावर मार्क आहेत 4. किती मार्क? 4. येतील किती परीक्षेला? 5. आणि सोडवायचे किती आहेत? 3. म्हणजे 3 सोडवल्यानंतर त्याच्यावर मार्क किती झाली? 12. आणि विकल्पासह 20 म्हणजे 5 येतील, त्याच्यापैकी 3 सोडवायचे आहेत. राहील लक्षात. एका प्रश्नावर मार्क किती आहेत? 4 मार्क. सोडवायचे आहेत 3. एकूण मार्क आहेत 12. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. हाही वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. याच्यावरही प्रत्येक प्रश्नावर 4 मार्क आहे. 3 परीक्षेला विचारले जातील आणि तुम्हाला 2 सोडवायचे आहे आणि मार्क आहे 8. आणि शेवटचा 6वा प्रश्न आहे सविस्तर उत्तरे लिहा. जो दीर्घोत्तरी मी मगाशी म्हटलं त्याच्या प्रत्येक प्रश्नावर आहेत 8 मार्क. विचारले जातील 3, सोडवायचे आहेत 2. म्हणजे हा 16 मार्काचा पेपर आहे. म्हणजे 16 मार्काचा प्रश्न आहे. 16 मार्काचा प्रश्न आहे. असे एकूण मार्क झाले 80. पहिल्या प्रश्नावर 20 मार्क, दुसऱ्या प्रश्नावर 6 मार्क, दुसऱ्या वर 6 मार्क, 6 6 12, तिसऱ्या प्रश्नावर 12 मार्क, चौथ्या प्रश्नावर 12 मार्क, 5व्या प्रश्नावर 8 मार्क आणि 6व्या प्रश्नावर 16 मार्क. असा 80 मार्काचा तुमच्या समोर पेपर आहे. आणि विकल्पासह जो प्रश्नपत्रिका तुमच्या हातात पडली आहे ती प्रश्न आहेत, म्हणजे तो त्याच्यावरची जी गुण आहेत ती आहेत 116 मार्कांची. आता हा झाला लेखी परीक्षेचा, म्हणजे 80 मार्काचा जो पेपर तुमच्या समोर येणार आहे त्याचा. आणि आता तुम्हाला जी 20 मार्क भेटणार आहेत अंतर्गत मूल्यमापनाची, शाळा जी पाठवते ते. अगोदर शाळा तोंडी म्हणून मुलाखतीच्या माध्यमातली किंवा 6 मार्काचा एक हे घेऊन पाठवून देत होती 20 मार्क. आता तसं नाही. आता तुम्हाला मूल्यमापनाची पद्धत बदललेली आहे. अंतर्गत मूल्यमापनाची. अंतर्गत मूल्यमापन 20 मार्काचाच आहे. वेळ आहे 1 तास. आणि हाही चाचणी तुम्हाला लेखी सोडवायची आहे.
अगोदर काही भाग तोंडीचा होता म्हणून सरसकट मार्क दिले जात होते. आता थोडा फरक झाला. आता ही उपयोजनावर आधारलेली चाचणी आहे. वेळ आहे 1 तास. एकूण गुण आहेत 20. प्रश्न आहेत 5. पहिला प्रश्न राहील योग्य पर्याय निवडा. पहिला प्रश्न राहील योग्य पर्याय निवडा. हे अंतर्गत मूल्यमापन सांगतो आम्ही, कारण शिक्षकांना याचा फायदा होणार आहे. माझी तर इच्छा आहे की हा अंतर्गत म्हणजे मूल्यमापन जो प्रश्नपत्रिकेचा मी समजावून सांगतो आहोत किंवा तुम्हा सर्वांसमोर मांडतो आहोत, तुम्ही सर्व हुशार आहात, तर हा सर्वांनी समजून आपापल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं अत्यंत महत्त्वाची आणि काळाची गरज आहे. 20 मार्क जे आपण घेणार आहोत ते 20 मार्कामध्ये वेळ आहे 1 तास. प्रश्न असणार आहेत 5. पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा. गुण आहेत 4. दुसरा प्रश्न आहे विसंगत शब्द ओळखा. गुण आहेत 4. 4 आणि 4 8. तिसरा प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण करा. गुण आहेत 4. चौथा प्रश्न आहे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. गुण आहेत 4. आणि 5वा प्रश्न अ आणि ब मिळून आहेत 4 मार्क. असा एकूण 20 मार्काचा हा प्रश्न आहे. अशा पद्धतीनं तुमचा हा एकूण 100 मार्काचा पेपर तयार झालेला आहे. 80 मार्क लेखी परीक्षेचे आणि 20 मार्क तुमचे अंतर्गत मूल्यमापनाचे. अशा पद्धतीने तुमच्या समोर तुमच्या हा प्रश्नपत्रिकेचा जी बोर्डाने तयार केलेली आहे तिचा हा आराखडा मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न, अति लघुत्तरी प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न अशा पद्धतीची ही 4 प्रकारांच्या आधारावर तुमची प्रश्नपत्रिका तयार झालेली आहे. आणि त्या आधारावर तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 6 प्रश्न येणार आहेत. त्या 6 प्रश्नापैकी 20 मार्क पहिल्या प्रश्नावर जो ऑब्जेक्टिव्ह बेस आहे. दुसरे अतिलघुत्तरीचे जे प्रश्न आहेत ते 6 12 मार्क. लघुत्तरीच्या प्रश्नांवर 12 आणि 12 24 मार्क आणि नंतर 16 मार्क चौथ्या प्रश्नावर, दीर्घोत्तरीच्या प्रश्नावर. अशा पद्धतीने तुमच्या समोर हा संपूर्ण ब्ल्यू प्रिंट मांडतो मी. या पद्धतीनं आपण बारकाईने याचा अभ्यास करू. मी तुम्हाला याची ब्ल्यू प्रिंट तुमच्या अभ्यासासाठी आणि विचारासाठी ही तुम्हाला ग्रुपवर पाठवीनच. तुम्हाला जर काही अडचण आली ते समजून घेताना किंवा न समजल्यास मला फोन करा अथवा संपर्क साधा. मी तुमच्यासाठी कायम तयार राहीन. तेव्हा आपली रजा घेतो. तुम्ही ही काळजीपूर्वक समजून घ्याल, कारण माझं पुन्हा लढाई या शस्त्र से नहीं जीती जाती है, लढाई या जीती जाती है हिम्मत से. आणि हिम्मत पक्की असण्यासाठी, आत्मविश्वास दांडगा असण्यासाठी खऱ्या अर्थानं गरज आहे ती म्हणजे नियोजनाची. म्हणून आपण सुद्धा आपल्या 12वीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काळजीपूर्वक नियोजन करूया आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काळजीपूर्वक समजून घेऊन पुढच्या वाटचालीला आणि जिंकण्यासाठी लागूया, आत्मविश्वास दृढ करण्यासाठी लागूया अशी भावना व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. आभार.